जय भवानी जय शिवाजी. अरे फायदे सांगा दारूबंदीचे फायदे सांगा. अरे फायदे फायदे सांगा. अरे फायदे सांगा दारूबंदीचे फायदे सांगा. अरे फायदे सांगा दारूबंदीचे फायदे सांगा. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो फायदे सांगा दारूबंदीचे फायदे सांगा. फायदे सांगा दारूबंदीचे फायदे सांगा. मध्ये 50 वर्षाआधी दारूबंदी कायद्याअंतर्गत दारूबंदी घोषित करण्यात आली. या जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील सर्व नागरिकांनी या दारूबंदीचा स्वीकार केला. कधीही आजपर्यंत दारूबंदी उठावी म्हणून असं कोणतंही प्रभावी मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये कधी झालेलं नाहीये. ज्याप्रमाणे दारूबंदी तुम्ही गांधी जिल्हा म्हणून जो आम्हाला बहुमान दिलेला आहे, त्याच अधिकारानं या जिल्ह्यातील जो विशेष जिल्ह्याचा दर्जा तुम्ही दिलेला आहे सरकारनं, आमची मागणी आहे सरकारकडे आहे की त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये 8ही तालुक्यातल्या MIDC डेव्हलप करणं हे सरकारची सर्वात पहिली जबाबदारी होती. कारण रोजगाराचा विषय हा प्रत्येक ठिकाणी प्रामुख्याने असतो आणि उद्योगधंद्यांशिवाय रोजगाराचा पर्याय जो आहे तो प्रभावी ठरू शकत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि या तुलनेत जर पाहतो म्हटलं तर आजही वर्धा जिल्ह्यामध्ये 8ही तालुक्यामध्ये MIDC विकसित झालेल्या नाही आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे वर्धा तालुक्यातली जी MIDC आहे ती MIDC तुम्ही सेवाग्राम आश्रमाच्या भागात डेव्हलप केलेली आहे. तिथेच विदर्भातला सर्वात मोठा दवाखाना सेवाग्रामचा दवाखाना सुद्धा आहे. आणि या MIDC मध्ये कोणताही मोठा उद्योग जर विकसित करायचा म्हटलं की त्या ठिकाणी प्रदूषणाचे कारण देऊन त्या ठिकाणी आम्हाला परमिशन मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी आमच्या वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांना फक्त मुरमुरे फुटाण्याच्या फॅक्टऱ्या टाकून बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये आणि छानसे बंगले त्या ठिकाणी तयार झालेले आहे. या मागचं मूळ कारण म्हणजे तुम्ही ज्या हक्कानं आमच्याकडे दारूबंदी कायदा लागू केला त्याच अधिकारानं सरकारनं आजपर्यंत आमच्या जिल्ह्यातल्या औद्योगिक डेव्हलपमेंटवर लक्ष द्यायला पाहिजे होतं, ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरं, आम्ही विशेष जिल्ह्याचे नागरिक आहोत, त्याच अधिकारानं आम्हाला तुम्ही गव्हर्नमेंट नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. शासनाच्या शासकीय व निमशासकीय जेवढेही जागा निघते त्या सर्व जागांमध्ये वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना राखीव कोटा दिला पाहिजे. कारण आम्ही महात्मा गांधीजीच्या विचारानं तपलेले लोक आहोत, हे तुम्ही स्वतः म्हणता शासन. तर आमची तेवढीच भावना आहे का आम्हाला तुम्ही ते अधिकार निव्वळ एक कायदा राबवण्यापुरतं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही या विषयाकडे आमच्याकडे पाहणं अपेक्षित आहे. आणि दारूबंदी कायद्याअंतर्गत या जिल्ह्यामध्ये काय काय फायदे झाले त्याचं सरकारने एक चौकशी समिती बसवून त्या संदर्भात पूर्ण अभ्यास करणं अपेक्षित आहे आम्हाला. या ठिकाणी मी थोडीशी माहिती आपल्या समोर सादर करू इच्छितो. दारूबंदी कायद्यामुळे गेल्या 2014 पासून ते 24 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 3,91,566 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत दारू विक्रीचे. त्यानंतर दारू पिणाऱ्यांवर 6,500 लोकांवर दारू पिण्यासाठी गुन्हे दाखल झालेले आहे. म्हणजे दारू पिणे हा सुद्धा गुन्हा आहे. कदाचित वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याची कल्पना नसेल. आणि दारू विक्रीमध्ये जे 3,91,566 लोकांवर गुन्हे दाखल झाले त्या तुलनेमध्ये फक्त 307 लोकांवर गुन्हे सिद्ध झालेले आहे. म्हणजे 0.1% सुद्धा लोकांवर गुन्हे सिद्ध होऊ शकलेले नाहीये 10 वर्षामध्ये. मग नेमका आमच्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये नेमका काय कामकाज होऊन राहिलेलं आहे, आमच्या पोलीस प्रशासन यंत्रणेमधून नेमकं काय काम होऊन राहिलेलं आहे, पोलीस प्रशासनावर किती कामाचा ताण वाढलेला आहे, तुम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीनं हा जो अतिरिक्त काम करून घेऊन राहिले त्या बदल्यात तुम्ही पोलिसांना काही अतिरिक्त मोबदला पगारामध्ये तुम्ही देऊन राहिलेले आहे का, नक्षलाईट एरियामध्ये तुम्ही नक्षल भत्ता लागू करता, मग त्या पद्धतीनं तुम्ही आमच्या जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना अशा कुठल्या प्रकारचा भत्ता तुम्ही गांधी भत्ता लागू केला आहे का, तर हे प्रश्न आम्ही सरकारसमोर घेऊन आलेलो आहोत. दारूबंदी उठवणे किंवा दारूबंदी कायम राहणे हा आमचा मुद्दा नाहीच आहे. आमचा मुद्दा आहे ज्या अधिकारानं या सरकारनं दारूबंदी लागू केलेली आहे त्याच अधिकारानं या सरकारनं आमच्या जिल्ह्यातील तरुणांना
उद्योगधंद्यांमध्ये प्राधान्य द्यावं, इथे उद्योगधंद्यांचं डेव्हलपमेंट व्हावं. वर्धा तालुक्यातली MIDC जे सेवाग्राम रोडवर उभी केली आहे तिला तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं, जेणेकरून मोठे उद्योग त्या ठिकाणी येऊ शकेल. आपला सालोटचा रोड जो आहे, यवतमाळ रोड ज्याला म्हणतो आपण, त्या रोडवर सुद्धा विकसित केली तर देवळी आणि वर्धा MIDC एका रोडवर होईल तर एक कमर्शियल हब तयार होऊ शकते. याचा रोजगाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकते. आमच्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे का आजपर्यंत राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींनी या विषयाला कधी गांभीर्यानं घेतलं नाही. निव्वळ राज्याच्या राजकारणाच्या भरोश्यावर इथं लोक मतं टाकत जाते, हावसे निवडून येत जाते आणि पुन्हा मूळ प्रश्नांकडे लक्ष केंद्रित होत नाही किंवा मूळ प्रश्नाकडे लोक वळत नाहीये. तर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही फक्त जनतेकरांना, वर्धावासियांना जागृत करण्याचं आम्ही काम करतोय आणि शासनाला सुद्धा जागृत करण्याचं काम करतोय. त्यासाठी आज आम्ही इथं घंटानाद आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे.